वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता मी आलेली आहे गावी, म्हणजे मी काल गावी आले. आज गावातला माझा सेकंड डे आहे आणि खूप छान वाटतं आहे मला, कारण पाऊससुद्धा पडला आहे आणि गावचं वातावरण इतकं छान झालं आहे. क्लायमेट बघू शकता तुम्ही. हा आहे माझ्या अंगणातला व्ह्यू. छान पाऊस पडला आहे आणि आता पाऊस थांबला आहे सध्या. काल माझा फर्स्ट डे होता, तर कालची व्हिडिओ मी घेतली नाही, पण काल खूप पाऊस पडत होता आणि काल पहिल्या दिवशी आल्यावर मी व्लॉगच शूट केला नाही, कारण मी पूर्ण बिझी होते माझ्या कामामध्ये. माझ्या पर्सनल कामासाठी मी गावी आले थोडंसं, त्याच्यामुळे कालचा पूर्ण दिवस मी बिझी होते आणि आज मी खूप सारा आराम केला आहे. आता इव्हिनिंग झाले, संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि आत्ता मी व्लॉगला चालू करते. तशी प्रत्येक महिन्यात गावी यायला एवढी मोठी सुट्टी मिळत नाही, म्हणजे 4 दिवसासाठी आले मी. ॲक्सिडेंटली येणं झालं आहे माझं, त्याच्यामुळे मला पाऊस पण बघता आला गावचा आणि असं सगळं वातावरण झालं आहे. क्लायमेट खूप छान झालं आहे. आता थोडं ऊन पडतं आहे आता थोडं ऊन पडतं आहे इव्हिनिंगला आणि छान वाटतं आहे असं बघायला. तुम्हाला मी माझं अंगण दाखवते. हे आहे माझं अंगण. हे आहे अंगण एवढं मोठं आणि आमचं घर सगळ्यात वरती आहे, एकदम वरती. आमची वाडी आहे, वाडीमध्ये खूप सारी घरं आहेत आणि सगळ्यात वरती आमचं घर आहे. इथून सगळी घरं दिसतात आमच्या अंगणातून. काल मी ट्रॅव्हलिंग करून आली होती आणि परत दिवसभर मी माझ्या कामामध्ये बिझी होती, त्याच्यामुळे मी काल खूप थकली होते आणि दिवसभर थकल्यामुळे मी लगेच झोपून गेले आणि सकाळी पण लेट उठले आणि त्याच्यानंतर पण मी आरामच करत होते. घरी मला सगळं आयतं मिळत होतं, तिकडे कोणीच करून देत नाही, स्वतः करावं लागतं आणि इथे सगळं आयतं मिळतं आणि मला चुलीवरच्या गरम पाण्याने आंघोळ करून एवढं छान वाटलं आहे. माझ्या मम्मीने मला चुलीवरचं गरम पाणी करून दिलं आणि त्याने आंघोळ केली, इतकं छान वाटलं. तुम्हाला पण असंच वाटत असेल गावी गेल्यावर. जे बॅचलरमध्ये राहतात त्यांना कळत असेल, घरी आल्यावर सगळं आयतं मिळतं त्याची व्हॅल्यू. तुम्हाला दाखवते मी माझी काय काय झाडं आहेत. ही आहे माझ्या घराची मागची बाजू आणि इथे आम्ही झाडं लावलेत. इथे बघू शकता तुम्ही, नारळाची झाडं आहेत आणि हे एकच केळीचं आहे, अजून मोठी व्हायची आहेत झाडं. आणि इथे अननसचं पण झाड आहे आणि अननस 2 वेळा लागले पण होते, ते मम्मी पप्पांनी खाल्ले पण. आणि हे खाली आहे काजूची वगैरे झाडं आहेत. इथे हे काजूचं झाड आहे, ते पण काजूचं झाड आहे, पण ते खाली माझी जी काकी आहे, जे माझे मोठे काका आहेत त्यांचं घर आहे खाली आणि खाली बांध घातलेला आहे इथे आणि तिथली झाडं आहेत ती. इथे असा बांध आहे आणि इथे वरती जायला अजून वाट आहे. हे लास्ट घर आहे आमचं सगळ्यात वरती आणि इथून परत वरती जायला वाट आहे अशी. आम्ही इथून जातो असे. मम्मीने लावलं आहे पालक भाजी, चवळी, जी गावी खातात ती वाली लावले. आणि हे असं बाजूला फांद्या लावल्या आहेत, कारण आतमध्ये कोण जायला नको, मांजर कुत्रा वगैरे, आणि ते विस्कटवून टाकतात, म्हणून सुरक्षा कवच म्हणून ते लावून ठेवलं आहे तिथे. काकडीची बुडचे पण लावायचे आहेत, पण ते काय अजून लावलेले नाही आहेत. आणि हे असं आहे माझ्या घराच्या मागे जंगल, पूर्ण जंगल आहे वरती, पूर्ण जंगल आहे. आत्ताच आंघोळ केले मी दिवसभरातून. गावी आल्यावर सकाळची आंघोळ घेणं विसरूनच जाते मी. आता दिसते, गावी आल्यावर सकाळची आंघोळ करणं विसरून जाते मी.
त्यातला काही विषयच नसतो. आज माझ्या घरी आहे चिकनचा बेत, चिकन आणि पुरी, गावठी चिकन. मी तुम्हाला दाखवते चुलीवर माझी मम्मी कशी चिकन बनवते ते. आणि इथे मागे लावलेलं आहे गुलाबाचं झाड, जे दिसतंय तुम्हाला. हे बघा, इथे गुलाब पण आलेत. माझी मम्मा काकी नेहमी केसामध्ये गुलाब घालतात, ह्याच्यातलं काढून. इथे बनवत आहे माझी मम्मी चिकन चुलीवरचं. आणि इथे पुरीसाठी कणिक मळून ठेवलंय. चुलीवरचं चिकन. तर मी इथे लाटते पुऱ्या आणि इथे मम्मी शेकणार आहे. हाय पिल्लू हाय कर, हाय कर. इकडे बघ, तू काय बोलते? झाला नुसतं मोबाईल बघायला पाहिजे. अभ्यासाचं काय नाही. तुझं नाव सांग पूर्ण, पूर्ण नाव सांग. माझे नाव बोल, बोल बोल, तुझं नाव काय सांग. ए बोल, चालीचं सांगतोस ना सरांना. हा आहे कापा फणस आणि हा आहे बरका. हा बरका आहे. तर मी विचार करते ह्या दोघांपैकी एक मी मुंबईला घेऊन जाऊ, पण खूप जड आहे ते, मी कसं नेऊ मला कळत नाही आहे. आणि हा अर्धा आहे. तो काल मम्मीने मी आली होती तेव्हा फणसाची भाजी बनवली होती ह्याची. तर विचार करते अर्धा नेऊ की गरे काढून नेऊ, कारण पावसातून कसं जाणार आणि कसं नेणार तो प्रश्न पडला आहे मला. तुम्हाला फणस हवेत का? तुमच्याकडे लागतात का फणस? हे आहे आमचं मांजर. हे मग काय बोलती आहे खाली होय काय काय बोल. हे आहे सुकं चिकन, रस्सा, पुऱ्या आणि राईस. आणि आता आम्ही जेवायला बसतोय. आता वाजले आहेत 11 आणि माझ्या घरामध्ये सगळे झोपलेत. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते अंगणातला. काय दिसतच नाही. आजचा दिवस इथेच संपवते आणि आपण भेटूया उद्या. तर भेटूया आपण उद्या सकाळी. बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. आता झालेली आहे सकाळ आणि 9 वाजलेत. मी इतका लेट उठले. ऊन पडलं आहे थोडं. पावसाचं वातावरण नाही आहे आज. असं छान वातावरण झालं आहे. ढगं पण गेलेत. ॲक्च्युली पाऊस हवा होता, मला पाऊस बघायचं होतं यार. आता मी फ्रेश वगैरे होईन, नाश्ता करेन, तुम्हाला दाखवते नाश्त्याचं काय. मला नुसतं फोनच हवा असतो. सुकट बनवलं आहे आणि चपाती, पण तरी पण मी रात्रीचं चिकन खाणार. कारण ते रात्रीचं जे सुकं चिकन असतं ना, ते परत फ्राय केलं सकाळी की त्याची खूप छान टेस्ट येते आणि मला तेच आवडतं, त्याच्यामुळे मी तेच खाणार. आपले आहे संध्याकाळचे 6:30 आणि मी खाते. चहा पित नाही मी, पण गावी आलं नाही तसं वाटतं. मी चालले आहे दुकानामध्ये. दुकान लांब आहे आमचं थोडं, तिकडे जाते मी थोडंसं सामान आणायला. आणि मी वरच्या वाटेने जाते, म्हणजे खाली जो रस्ता आहे वाडीतला तिकडून नाही जाते, वरतून जाते जंगलातून.
पूर्ण गवत आहे इकडे. आमचं घर वरती आहे आणि आम्हाला इकडून शॉर्टकट पडतं, म्हणूनच आता इकडून वरतूनच जातो. पूर्ण वाडी फिरत नाही बसत. अशी वाट आहे इकडून अशी. इकडे शेती आहे वाडीतल्या लोकांची आणि पीक लावलं आहे तिथे. छान पीक आलं आहे, अजून यायचं आहे, मग लावणीला सुरुवात होईल. आणि सगळं जमीन सपाट केलं आहे व्यवस्थित त्याच्यावर लावणी लावण्यासाठी. इकडून अशी एंट्री होते आमच्या वाडीत जाण्यासाठी. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. आणि इकडून सरळ चालत गेलं की आमचं दुकान येतं, जे की आमच्या घरापासून लांब आहे. तिथे आहे दुकान. हे आमचं दुकान आहे आणि तिथे मी चालले आता. आता मी जात आहे माझ्या मैत्रिणीसोबत खूप साऱ्या गप्पा मारून घरी. आज अंडा करी बनवणार आहे, तर अंडी घेऊन चालले घरी. आणि इथून खूप चढावं लागतं वरती, म्हणून माझ्या मैत्रिणी माझ्या घरी येत नाहीत. इकडे बघ, उद्या मुंबईला जाणार मी. तू माझी आठवण काढशील किती? अरे हे हातात पकड, यादर असं असं पकड, असं असं असं. हां, हाय कर, हाय कर, असं हाय हाय बोल. हॅलो गाईज, हॅलो गाईज, हाव आर यू, हाव आर यू. का गेलास? ये गाईज, दुसऱ्या दिवशी मी मुंबईला परत येण्यासाठी निघणार होते आणि माझी मम्मी रात्री 12 वाजता माझ्यासाठी मेथीची पूड बनवते, जी की मला खूप आवडते. आणि दुसऱ्या दिवशी मी निघाले मुंबईला परत येण्यासाठी आणि मध्येच मी हिला भेटण्यासाठी थांबले. ही आहे तसं तर माझी भाची, पण लहानपणापासून आम्ही एकाच वर्गात वाढलो आहे, तर आम्ही बेस्टेस्ट फ्रेंडसुद्धा आहोत. आणि मी तिची मावशीसुद्धा आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या हसण्यावरून मी किती हॅपी असेल हिला भेटल्यावर. प्रवासामध्ये मी काहीच क्लिप्स घेतले नाहीत, कारण खूप सारा पाऊस होता मी येताना आणि अक्षरशः माझी सीटसुद्धा भिजली होती पावसामध्ये. मी एस टीने प्रवास केलेला आणि त्यामुळेच मी क्लिप्स घेतले नाहीत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.